नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे दापोलीमधील दापोलीपासून साधारणतः एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती हिल्स अँड व्हॅली नावाचं रिसॉर्ट आहे. अप्रतिम. म्हणजे मी दापोलीत जेव्हा जेव्हा येतो ना, या रिसॉर्टवरती एक दिवस का होईना मुक्काम करतो. काय येतो माहिती आहे का, ह्या एरियामध्ये ॲक्च्युली इतका सुंदर रिसॉर्ट हे एकच आहे. व्ह्यू जबरदस्त आहे आणि स्पेशियस आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी लागतात नाही बघा, असा मस्त स्विमिंग पूल आहे ना. आणि पावसाळ्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहायची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. तर इथे दापोलीतनं तुम्ही निघाला की दाभोळ रोडवरती साधारणतः एक 20-22 किलोमीटरवरती हे रिसॉर्ट आहे. हिल्स अँड व्हॅली हॉलिडे रिसॉर्ट. तुम्हाला जर काही ग्रुप असेल किंवा फॅमिली फंक्शन असेल किंवा तुम्हाला जर काही शांत निवांत जर काही येऊन जर राहायचं असेल ना, व्हिजिट करा. का रिसॉर्ट फिरून बघायचं का? अप्रतिम आहे. या दाखवतो. सर्वात महत्वाचं म्हणजे इथला व्ह्यू जो आहे ना, अप्रतिम आहे. तुम्हाला व्ह्यू एकदा दाखवतो थांबा. हा बघा, हे आहे आपलं रिसॉर्ट. आपलंच रिसॉर्ट आहे. अमित भैरट म्हणून जे ओनर आहेत. आपण पिसईमध्ये अशोक काउंटी नावाचा एक प्रोजेक्ट केला होता कव्हर, आणि त्यात खूप छान छान बंगले आपण विकले देखील. तर त्यांचंच हे रिसॉर्ट आहे. हा व्ह्यू असलेला इथे आल्यानंतर आत्ता तरी धुकं नाहीये, नाहीतर सकाळी आम्ही जेव्हा किंवा रात्री जर तुम्ही बघितलं ना, तर इतकं प्रचंड धुकं असतं. आणि हे बघा, हा आपला सिट आउट एरिया आहे. इकडे गार्डन आहे. हा समोरचा व्ह्यू आहे. टोटल 12 कॉटेजेस आहेत. रूम साइजेस स्पेशियस आहे. एसी आहेत. बघायचे तुम्हाला? या हे बघा, हे सगळे आपले लाईनीने हे सगळे कॉटेजेस आहेत इकडे. आणि ह्या बाजूला हा दिसतोय तो आपला स्विमिंग पूल आहे. आणि इथे कुठेही तुम्ही बसा, कुठेही उभे राहा, सगळीकडून व्ह्यू मात्र अप्रतिम आहे. आणि मेन म्हणजे जवळजवळ 17 ते 18 एकर मध्ये आहे हे रिसॉर्ट आहे. त्यामुळे स्पेशियस आहे. ही रूम तुम्हाला दाखवतो या. तर ही आहे रूम. बघा, स्पेशियस रूम आहे. आणि कपल असेल किंवा एखादी फॅमिली असेल आरामात राहू शकते. ही इकडे वॉशरूम आहे. अशा तब्बल 12 कॉटेजेस आहेत आणि एसी आहे मेन म्हणजे. आणि अजून बरंच काही काही रिसॉर्ट तुम्हाला गोष्टी दाखवतो अजून. मग तुम्ही इथे आला ना, खरं तर मग 2 दिवस जर का शांततेत घालवायचे, बीपी वगैरे जर तुम्हाला कमी करायचं असेल ना, 2 दिवस निवांत राहायला या. इतकं पीसफुल वातावरण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, असंख्य प्रकारचे पक्षी तुम्हाला इथून दिसतात. झोपाळा पण आहे बरं का बसायला. मग गाणं वगैरे म्हणायचं असेल ना, झोपाळ्या वाचून झुलायचे, तर इथे बसून म्हणू शकता. आणि हा व्ह्यू काय जबरदस्त व्ह्यू बघितला का? म्हणजे तुम्ही इथनं डोंगर मोजू शकता. कमीत कमी 12-13 डोंगराच्या रांगा इथून दिसतात. आणि समोरच्या बाजूला बहुतेक ती दाभोळची खाडी आहे इकडे. आणि हे आपलं सिट आउट एरिया खालचा. खालचं गार्डन तुम्हाला दाखवतो. झकास केलंय या. 17-18 एकरचं आपलं हे रिसॉर्ट, 12-13 कॉटेजेस. म्हणजे तुम्हाला बघा, हा स्विमिंग पूल आपला, त्यानंतर हे सगळं ओपन आणि बाजूला चारी बाजूला जंगल आहे दाट. हे ना, हा व्ह्यू सगळा. हे आपलं खाली आहे गार्डन. हे संध्याकाळचे तुम्ही इथं छान डिनर करू शकता. किंवा छान जर का दुपारी तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे प्यायचे असेल तर इथे बसून पिऊ शकता. या बाजूला प्रत्येक ठिकाणी व्ह्यू आहे. आणि चारी बाजूनी दाट जंगल आहे. इतका पीस ऑफ माइंड आहे ना इथं आल्यानंतर. या, काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त. तर दापोलीला कधी आला ना तुम्ही, बऱ्याच वेळा आपण बीचवर वगैरे जातो, पण शांत जर काही यायचं असेल तर 1-2 दिवस काढून या निवांत राहायला हिल्स अँड व्हॅली रिसॉर्टमध्ये. बरं, इथून बीच पण अगदी जवळ आहे. म्हणजे लाडघर वगैरे जे बीच आहेत, किंवा इथे एक भिव बंदर म्हणून एक छोटासा बीच आहे. मी मध्ये त्याचा व्हिडिओ टाकला होता. तो देखील आपल्या इथून जवळ आहे. म्हणजे हार्डली एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती हे सगळे बीचेस आहेत. तुम्ही इथे येऊन छानपैकी 2 दिवस राहिला. आणि सर्वात महत्त्वाचं इथलं फूड क्वालिटी. बॉस, जबरदस्त फूड क्वालिटी. कारण आपण बाहेर जेव्हा जातो ना, आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय लागतं तर जेवण चांगलं लागतं. इथल्या जेवणाची क्वालिटी म्हणजे व्हेज असू दे, नॉनव्हेजमध्ये फिश, त्यानंतर चिकन वगैरे, मटन, सर्व प्रकारचं जेवण मिळतं आणि अप्रतिम क्वालिटीचं. त्यामुळे 2 दिवस तुम्ही इथं जर का आला ना, लाईफ एकदम शांत. म्हणजे बीपी तुमचा एकदम नॉर्मल राहील. छानपैकी एन्जॉय करू शकता. स्टाफ सुंदर आहे. सर्व्हिस अप्रतिम आहे.
म्हणजे 10 पैकी 10 मार्क मी या रिसॉर्टला देईन सगळ्या बाबतीत, म्हणजे लोकेशन वाईज, व्ह्यू वाईज. हे बघा, परत गोल फिरून दाखवू का? हे बघा, हे असं रिसॉर्ट आहे. मी पैकीच्या पैकी गुण आहेत. सो इथं मी मेन म्हणजे जे आलोय ना, एक महत्वाची गोष्ट मला एक दाखवायची होती. एक इथे एक नारळाचं झाड आहे. झाड पूर्ण मेलेलं आहे, जळालेलं आहे. पण आपण झाडाला नारळाच्या वरती नारळ बघतो ना आलेली, ह्याच्यामध्ये नारळ कुठे आले बघायचं का? या. हो. वेलकम टू हिल्स अँड व्हॅली रिसॉर्ट, दापोली दाभोल रोड. हे बघा, हा आपला एंट्रन्स गेट आहे का ना, भव्य दिव्य किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आपलं. इतका मोठा आपला हे रिसॉर्ट आहे. आणि आजूबाजूचा परिसर देखील दाखवतो. आपल्या इथं हरणं देखील आहेत, माहिती आहे का? दाखवतो या. हे बघा, समोर तुम्हाला तिथं आला ना, अशी तुम्हाला हरणं चरताना दिसतील. या हरणांचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का? ही हरणं पळून जात नाही. तुम्ही त्यांच्या किती जवळ गेला ना, ते तुम्हाला कायम चरताना दिसतील. का सांगा? आणि ती खरी नाही हो, खोटी आहेत. या साईडला आपला आहे डायनिंग एरिया इकडे, आणि किचन एरिया. बघा, या बाजूला आपलं हे तर डायनिंग एरिया आहे. इथे देखील मग संध्याकाळच्या वेळेस तिथं आलं ना, आता काल आम्ही इथे होतो, हे पूर्ण धुक्याने भरलेलं होतं. आणि तुम्हाला जादू दाखवायचे ना, या. झाड पूर्णपणे मेलेलं आहे, आणि ह्या झाडाच्या आतमध्ये नारळ आलेले आहे. हे बघा, हा बघताय? म्हणजे झाड पूर्ण मेलंय, पण आतून शहाळ हे पहिल्यांदा मी बघतोय. म्हणजे वरती नारळाला तुम्ही शहाळ बघितले असतील, बुंद्याच्या आत शहाळा आलेला मी पहिल्यांदा बघतोय. पण नंबर मी देतोय, म्हणजे तुम्ही इकडे जर का आला ना, तुमची फॅमिली असेल, तुमचा जर का एखादा ग्रुप असेल, मित्रपरिवार असेल, 2 दिवस छान एन्जॉय करू शकता. मी अमित सरांचा नंबर देतोय, तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा. पण अप्रतिम आहे हिल्स अँड व्हॅली रिसॉर्ट, लक्षात ठेवा. थँक्यू.